तुम्ही देखील मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेट वर विकत घेतलाय का? किंवा घेण्याच्या विचारात जर असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही वेळेमध्ये भरले नाही, तर तुमचे हे तीनही गॅजेट्स लॉक होऊ शकतात. आता नेमकं किती दिवस जर तुम्ही भरला नाही, तर तुमचा फोन, लॅपटॉप किंवा टॅबलेट ब्लॉक होऊ शकतो. याच संदर्भात काही नवीन नियमावली जाहीर केली आहे. याच नियमावली संदर्भात मी ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि फॉलो करायला विसरू नका. याआधी असा नियम होता, जर तुम्ही मोबाईलचा किंवा लॅपटॉप, टॅबलेटचा वेळेवर भरला नाही, तर 90 दिवसांनंतर तुमचे हे गॅजेट्स ब्लॉक करण्यासाठी परमिशन बँकेला किंवा फायनान्स कंपन्यांना होती. मात्र आता तो कालावधी कमी करण्यात आलाय. जर तुम्ही 2 महिन्यांपर्यंत 60 दिवसांपर्यंत तुमचे भरलेले नसतील, तर तुमचा फोन किंवा लॅपटॉप, टॅबलेट असेल ते गॅजेट्स ब्लॉक करण्यासाठी ते बँक किंवा फायनान्स कंपनीला परमिशन असणार आहे. असं नाहीये की एकाच वेळी तुमचा सगळा फोन ब्लॉक होईल. हळू-हळू ते सगळा तुमचा फोन ब्लॉक करत जाणार आहेत. मात्र या दरम्यान तुमचे जे इमर्जन्सी कॉल आहेत किंवा आउटगोइंग कॉल्स आहेत, एस-एम-एसची जी सुविधा आहे, ती सुरूच राहणार आहे. आता तुमचे कोणी फ्रेंड्स, नातेवाईक असतील, तुमच्या ओळखीमध्ये असं जर कोणी असेल, की ज्यांनी मोबाईल किंवा लॅपटॉप वरती विकत घेतलाय आणि ते वेळेमध्ये त्यांचे हप्ते भरू शकत नाहीयेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण बऱ्याचदा असं होतं, की जेव्हा तुम्ही हे सगळं विकत घ्यायला जाता ना आणि फॉर्म भरता, तर त्यामध्ये हे सगळं मेन्शन असणार आहे. पण यावेळेला त्या संबंधित बँकेला किंवा रिकव्हरी एजंट्सला त्या मोबाईलमध्ये जे काही पर्सनल डिटेल्स आहेत, जो काही डेटा आहे, तो लीक करण्यासाठी किंवा ती माहिती त्याच्यापर्यंत जाणार नाहीये. फक्त तो मोबाईलमधले काही फंक्शन्स किंवा पूर्णपणे मोबाईल ब्लॉक करू शकणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आर-बी-आयचे हे नवीन नियम तुम्हाला कसे वाटले? कमेंट करून नक्की सांगा. आणि YouTubeवर जर हा व्हिडिओ पाहत असाल, तर तिथे सुद्धा नक्की फॉलो करा. नमस्कार.